प्रिय पतिदेव, तुम्ही तुमचा अहंकार सोडला असता तर किती बरे झाले असते ना. तुमच्या सुखदुःखात, तुमच्या अडचणीत मी सहभागी झाले असते. तुम्हाला वेळोवेळी मदत करण्यात, आधार देण्यात जे सुख आहे ते मला बाकी कशातच वाटलं नाही. पण तुम्ही माझ्या अस्तित्वालाच शून्य केलं आणि स्वतःच्या मीपणाला मोठं केलं. तुम्हाला माझी गरजच नाही असं दाखवलं, पण मला नेहमी तुमचं प्रेम आणि तुमचा सहवास पाहिजे होता. माहेराहून खूप इच्छा घेऊन येणारं मन माझं आज केवळ तुमच्या सभोवतीसाठी झगडत आहे. तुम्ही दुःखात असल्यावर मलाही दुःख होतच की. हे कळलंच नाही तुम्हाला. तुम्ही माझ्याशी नेहमी वाईट वागलात, मला झुगारून लावलत. वाटलं तेव्हा मन मोडलं माझं, पण तरीही तुमचा स्वभाव, विचार, राग स्वीकारण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलाच की मी. तुमच्या आनंदाला पाहून माझंही मन मोठं होत होतं. हे कधी कधी कळलंच नाही तुम्हाला. पण तरीही तुमच्या सहवासातून, या नात्यातून माघारी न फिरणंच ठरवलं होतं मी. आयुष्यभर तुमच्या पाठीमागे चालायचं असंच ठरवलं होतं की मी. तुम्ही आयुष्यात आलात आणि आमचं बापावरचं अर्ध प्रेम अन आईची अर्धी माया मी तुमच्यात पाहिली. माहेरचं सर्व सुख तुमच्यात शोधलं, पण तुम्हीच तुमच्या हातून माझं कुंकू पुसलं. एक संस्कारी खानदानी स्त्री आपल्या प्रिय पतीला कशा पद्धतीनं मनातली भावना व्यक्त करते, हे यातून आपल्याला सहज आणि स्पष्ट लक्षात येऊ शकतं.